नमस्कार, मनातल्या कथामध्ये आपलं स्वागत आहे. जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. कथेचं शीर्षक सासर माझं सुरेखबाई. रश्मीसाठी आई बाबा स्थळ बघत होते. रश्मीच्या अपेक्षेप्रमाणे तिला हवा तसा जोडीदार मिळत नव्हता. येणाऱ्या प्रत्येक मुलाला रिजेक्ट करत होती. आई बाबांच्या नाकी 9 आले होते. तेव्हाच लग्न करणार जेव्हा मला हवा तसा जोडीदार मिळेल, जो माझ्या सर्व अपेक्षा पूर्ण करेन. तिला एक छान स्थळ आले. मुलाचे मनोहर नाव होते. आई, वडील आणि एक लहान भाऊ बहीण. खरं तर रश्मी एकुलता एक मुलगा पाहत होती, पण मनोहर तिला आवडला म्हणून तिने लग्नाला होकार दिला. मनोहर आणि रश्मी दोघं एकमेकांना भेटत होते. मनोहर शांत स्वभावाचा होता, रश्मी बोलकी. रश्मीला कळलं होतं की मनोहर मनाप्रमाणे आयुष्य जगू देईल, पण मनात विचार यायचा, घरात एवढी माणसं, त्यांच्यासोबत ऍडजस्ट करावे लागेल हे तिला मान्य नव्हते. तिला ह्या बाबतीत अजिबात कॉम्प्रोमाइज करायचे नव्हते. तिने गोड बोलून मनोहरला माझी मुंबईला बदली होत आहे असे सांगितले, तर आपल्या दोघांना मुंबईलाच जावे लागेल. मनोहरही मुंबईला जाण्यास तयार झाला. रश्मीच्या डोक्यावरचे ओझे कमी झाले होते. ती स्वप्न रंगवू लागली. तिला राजा राणीचा संसार करायचा होता. लग्न झाले. मनोहर आणि रश्मी हनीमूनला गेले. मनोहरने तेव्हा तिला आपण मुंबईला 8 दिवसांनी शिफ्ट होत आहोत असे सांगितले आणि 4 BHK पाहिला आहे. रश्मी म्हणाली, आपल्या दोघांसाठी 4 BHK कशाला? मनोहर म्हणाला, आपण दोघेच कुठे, सगळेच येणार आपल्या बरोबर. रश्मी, बाबांचा व्यवसाय इथेच आहे, ते कसे काय येऊ शकतात? आणि तुमच्या भावा बहिणीचे शिक्षण चालू आहे, मग कसं शक्य आहे ते? मनोहर म्हणाला, बाबा आता ती जबाबदारी काकांकडे सोपवणार आहेत. नकुल आणि स्पृहाचे मुंबईमध्ये शिक्षण होईल. रश्मी नाराजीच्या सुरात म्हणाली, मला हे मान्य नाही. मनोहर, काय मान्य नाही? रश्मी, मला सर्वांसोबत नाही राहायचे, मला फक्त तुझ्यासोबत राहायचे आहे. मनोहर, काय बोलते आहेस तू? तुला माझे आई बाबा नको का पण? रश्मी, मी लहानपणापासून एकटी वाढले आहे आणि मला नाही आवडत जास्त लोकांमध्ये राहायला. मनोहर, प्लीज असे काही बोलू नको. तुझ्यासाठी मी सुद्धा ट्रान्सफर केली आणि तुला काही त्रास होणार नाही. घरात सर्व कामाला नोकरचाकर असतील. रश्मी, तरीही मला कम्फर्ट नाही वाटणार. एक काम कर, तू आई बाबांना बोल की तुम्ही इथेच राहा. ते शक्य नाही, तुला एकत्रच राहावे लागेल. मी माझी जबाबदारी नाही झटकू शकत, मनोहरने निक्षून सांगितले. रश्मीला कळून चुकलं होतं, सोप्पं नाही वेगळं होणं. ती मनोमन हाच विचार करत राहिली, कसं वेगळं व्हावं? संसाराला सुरुवात तर झाली, पण रश्मी मात्र सुखी नव्हती. सगळं मनासारखं तिच्या करत होते. पहिलीच सून म्हणून सगळे लाडही करत होते, तरी ती नाखुश होती. एक दिवस रश्मी अचानक चक्कर येऊन पडली. सासूने लगेच डॉक्टरांना फोन करून बोलावले. डॉक्टरांनी तपासले तेव्हा कळले ती आई होणार आहे. सासू खूप खुश झाली. ती आजी होणार होती. रश्मीला भरपूर त्रास होऊ लागला. सतत उलट्या, जेवण सुद्धा जात नव्हते. तेव्हा सासूनेच तिची काळजी घेतली. जेव्हा मनोहरला कामामुळे रश्मी बरोबर जायला जमत नसे, तेव्हा तिची सासू तिच्यासोबत धावपळ करत असे. सोनोग्राफी, कधी रक्त तपासणी. दुधात साखर म्हणजे रश्मीच्या पोटात जुळी होती. हे जेव्हा रश्मीला कळलं तेव्हा रश्मी जरा घाबरलीच. 2 बाळांचं होईल का माझ्याच्याने, असे सासूला म्हणाली. तर सासू म्हणाली, रश्मी, मी असताना कशाला तू काळजी घेतेस? छान बघू आपण मिळून होणाऱ्या बाळांना. रश्मीला खूपच बरं वाटलं. किती हा आधार! खरंच पावलोपावली तिला घरच्यांचा आधार होता. तिची सासू खाण्यापिण्याकडे आवर्जून लक्ष देत असे. सासूलाही वयोमानानुसार त्रास होत होता, पण
तरीही ती धावपळ करत असे. रात्रीचे जेवण झाल्यावर रश्मीला डॉक्टरांनी चालायला सांगितले होते. तिला कंटाळा आला तरी मनोहर तिला जबरदस्तीने घेऊन जात. आता मात्र रश्मीचं मत परिवर्तन होऊ लागले. खरं तर रश्मीची आई कामाला जायची. कधी तिला त्रास झाला तर तिला सांभाळणारी मावशी तिच्याकडे लक्ष द्यायची. त्यामुळे तिला ह्या उबदार स्पर्शाची, आपली माणसं आजूबाजूला असल्यावर जो आधार असतो ह्याची तिला जाण नव्हती. ते सुख माहेरी तिने कधी अनुभवलंच नव्हतं. पण सासरी मात्र पदोपदी ती अनुभवत होती. आपल्या माणसांचा आधार सोबत आपल्याला भक्कम बनवतो हे तिला चांगलंच कळलं होतं. रश्मीला हा अनुभव नवीन जरी असला तरी तिला सुखावत होता. सासू खरंच अशी काळजी घेईल तिला वाटलं नव्हतं. तिच्या अनेक मैत्रिणींकडून तिने ऐकलं होतं, सासू म्हणजे सगळ्यात वाईट बाई. पण आता रश्मीच्या डोक्यातली नकारात्मक जळमटे जणू नाहीशी झाली होती. तिलाही आता सासरची ओढ सुखावत चालली होती. त्या काळात सर्वांसोबत छान भावनिक नाते निर्माण झाले. नणंद सुद्धा वहिनीच्या मागे पुढे करत असे. रश्मीला केक खाण्याचे डोहाळे लागले होते तर तिचा लहान धीर रोज तिच्यासाठी केक आणत असे. माहेरी ती फार कमी जात असे, कारण आता सासरीच तिचं मन रमू लागले होते. असा हा रश्मीचा गोड सुखी संसाराचा प्रवास सुरू झाला. जिला फक्त एकटेपणा आवडत होता तिला आता माणसांसोबत राहायला आवडू लागले होते. आता रश्मी पाण्यात साखर विरघळावी तशी विरघळली. जर सासरी एवढं प्रेम मिळत असेल तर मग कोणत्या स्त्रीला माहेरची आठवण येणार. 9 महिने सरले. रश्मीने बाळांना जन्म दिला. 2 मुली. घरातले सारे आनंदाने नाचू लागले. 2 लक्ष्मी रश्मीच्या संसारात आल्या होत्या. असा हा रश्मीचा परिवार फुलला होता. समाप्त. आवडली का रश्मीची कथा? लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये जरूर सांगा. हो, अशाच कथा वाचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू नवीन कथेसह. धन्यवाद.